नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्याणी. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंड्याला परफेक्टली आकार कसा द्यायचा. अगदी परफेक्ट आकार मी इथे तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यासाठी ट्रिक्स पण तुम्हाला मी इथे दाखवलेली आहे. तर मैत्रिणींनो, इथे फ्रेंच कर्वचा वापर आपण केलेला नाही. तर ही ट्रिक्स काय आहेत ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेल. तर मैत्रिणींनो, जोपर्यंत तुमचा मुंड्याला आकार परफेक्ट येत नाही तोपर्यंत तुमच्या ब्लाऊजची बाही कमी जास्त होईल, बाहीमध्ये गुड्या येतील, म्हणजे जे आपण मुंड्यामध्ये काखेमध्ये चून येते ती येईल आणि फिटिंग पण तुमची व्यवस्थित येणार नाही. या ज्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे ना, तो एकच सोल्युशन आहे. फक्त मुंड्यामध्ये तुमचा परफेक्टली आकार आला गेला पाहिजे. तर मैत्रिणींनो, सोप्या आणि सरळ पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. नवीन शिकणाऱ्यांनी हा खास या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत आणि इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर पण व्हिडिओ शेअर करा. तर चला मग आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण हे कापड घेतलेलं आहे, अस्तर आहे. हा अस्तरवरच मी तुम्हाला बॅक साईड कट करून दाखवत आहे. 36 साईजचं ब्लाऊज आहे. खालून एक लाईन टाकून घ्यायची आहे. तर बंद बाजू आपल्याकडे, सुट्टे बाजू त्या साईडला करायची आहेत. तर उंची घ्यायची आहे 13, त्यात मी 1 इंच प्लस केलं आहे. 14 उंचीचं माप टाकलं. शोल्डर घेतलं आहे 5.5 वर, मुंडा घेतला आहे 6 वर आणि इकडून पण आपण शोल्डरचं माप व्यवस्थित मोजून बघायचं आहे, म्हणजे मुंड्याचं माप प्रॉब्लेम व्हायला नको. ती शोल्डरची लाईन, ही मुंड्याची लाईन. त्याच्यानंतर बघा, आपलं जे छातीचं माप आहे 36, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5. त्याच्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे 1 इंच बॅक साईडच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर याप्रमाणे आपलं बॅक साईडची पूर्ण तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने तुम्ही पण परफेक्टली बॅक साईड ड्रॉ करायची कापडवर. आता बघा, आता आपण मुंड्याला इथून अर्धा इंच पुढे घ्यायचं आहे. तिरकस पट्टी, या पद्धतीने पट्टी तिरकस ठेवायची आणि सरळ लाईन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला पुढची लाईन आहे ती आपली बॅक साईडसाठी आहे. तिथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि आपण आता ही बॅक साईड कट करत आहोत. तर मी तर फ्रंट साईड आणि बॅक साईडचे दोघी मुंड्या आहेत, तुम्हाला कसे कट करायचे ते दाखवणार आहेत, ट्रिक्स आहेत. आता जो पुढची मागची लाईन आहे ती पुढच्या बाजूसाठी आहे. तिथे पण आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तर हे अगदी परफेक्टली असा खूप सुंदर असा मुंडा बसतो. तर बघा, आता आपण ही जी मुंड्याची लाईन आहे ना, तिला टेप लावायचा आणि त्याचा मध्ये काढायचा, म्हणजे निम्मे घ्यायचं. तर हा निम्मी भाग मोजण्याचा सोपी पद्धत आहे माझी. त्याच्यानंतर बघा, आता झालं. आता बघा, हा जो पॉईंट काढला आहे आपण मुंड्याचा, तो पॉईंट छातीची लाईन आणि हा मध्ये घेतलेला 1 इंच, असा आपला मुंड्याला आकार द्यायचा असतो, तो पण गोलाकार. तर मी इथे घेतलं आहे CD, जी आपली CD प्लेअरमधली CDची कॅसेट आहे. ही CD घ्यायची आहे आणि ही ते तिघी पॉईंटला लावून अशी ठेवायची, अगदी बरोबर अशी बसते ही, आणि असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, हे झालं आपला पुढच्या साईडसाठी गोलाकार मुंड्याला दिला आहे. किती व्यवस्थित असा आकार आलेला आहे, तुम्ही पण बघू शकतात. अगदी परफेक्टली मुंड्याचा आकार आलेला आहे. आता पुढच्या साईडला पण आकार देऊया. तर पुढच्या साईडसाठी आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे. मी तो पण तुम्हाला इथे दाखवते, म्हणजे तुम्हाला दोघे आकार लक्षात येतील. तर इथला तो मध्य आहे, तिथे आपल्याला, म्हणजे हा मध्य, तर हा 1 इंच आणि चेस्ट लाईनची लाईन, या तिघी लाईनच्या याच्यात आपला मुंड्याचा आकार आला गेला पाहिजे. तर बघा मैत्रिणींनो, किती सुंदर असा आकार इथे आलेला आहे. फ्रेंच कर्व सारखाच इथे पण आकार इथे आलेला आहे. ही शोल्डरची लाईन थोडी डार्क करून घेते. तर मैत्रिणींनो, इथे आपली ही परफेक्टली बॅक साईड तयार झालेली आहे का. तर तुम्ही आता या पद्धतीने परफेक्टली बॅक साईड करायची. तुम्हाला ते बॅक साईडवरच तुमची फ्रंट साईड पण अवलंबून असते, त्याच्यामुळे कधी पण लक्षपूर्वक तुम्ही बॅक साईड कट करायची आहे. मुंड्याला व्यवस्थित आकार द्या. जे तुम्ही माप टाकत आहात बॅक साईडला ते व्यवस्थित द्या, जेणेकरून तुमचं फ्रंट बाजू पण व्यवस्थित येईल. मैत्रिणींनो, ही ट्रिक्स तुम्हाला CDची कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.